मित्रांनो, आपली ही ज्वारी आहे. हे बघा, आज ज्वारीला पाणी लावले. पेरल्यापासून ज्वारीला पाणी दिलेलं नव्हतं. एकदम जबरदस्त असं ज्वारी आली आहे. ज्वारीची सुद्धा मर अजिबात झाली नाही आणि पातळ मस्त पेरलेली आहे. हे बघा, आता हे पहिलं पाणी चालू आहे आपलं. आपण जरा ओढूनच पाणी दिलेलं आहे, म्हणजे जरा ताण दिला थोडा ज्वारीला. म्हणजे 20 दिवसाच्या नंतर सहसा ज्वारी मरत नाही. 20 दिवसापर्यंत ज्वारी मरते, पण मेली तरी डबल फुटते म्हणा, पण ते मेल्यास जरा मागं पुढं होते. आता हे बघा, आपण ह्याला जवळजवळ 3 तास स्प्रिंकलर चालवतो याच्यामध्ये. म्हणजे जवळजवळ 3 पाण्यामध्ये ज्वारी आपली निघून जाते. आता एवढ्या पाण्यावर चांगलं कंप्लीट छाती इतकी तरी येते. थोडा थोडा युरियाचा मारा करायचा ह्याच्यामध्ये, म्हणजे आपला युरिया पसरून फेकायचा ह्याच्यामध्ये, म्हणजे जिरून पण जाते. गवत वगैरे तर काय नाही. आणि ज्वारी बघा किती मस्त आली. याचं काय होतं, कणसामध्ये मोठं प्रमाण पडते. जर असं पातळ ज्वारी झाली ना तर कणस मोठे पडतात. आणि विषय पातळचा कसा असतं, अजून याला म्हणजे वाढ पण, म्हणजे खाली बूड जे असतं याचं, हे चांगलं टुमदार मोठं होतं. त्याच्यामुळं पण ज्वारी पातळ असलेला फायदा असतो. आता हे बघा, एकदम काळी भोर कळा आहे याच्यावर. आणि आमच्या इकडं तर भरपूर, म्हणजे आम्ही सहसा जास्त करून ज्वारीच खातो. आता तुमच्याकडं काय खातो, आता ते म्हणजे काही जण इकडं बाजरी खातात, गव्हाचं प्रमाण जास्त आहे. आमच्याकडे जास्त करून आम्ही लहानपणापासून मी झालं तर ज्वारीचंच प्रमाण जास्त आहे. आम्ही गहू तेवढे खात नाही, पण ज्वारी भरपूर खातो. दरवर्षी खाण्यापुरतं गव्हाण आमच्याकडे राहते. तर धन्यवाद मित्रांनो. कमेंटमध्ये नक्की सांगा ज्वारी कशी वाटली.